equal to 0. 2 3s are 6 x square, 2 into minus 5 minus 10 xy, y into 3x, 3xy plus into minus minus 5y square equal to 0. 2 3s are 6 x into x, x square, 2x into minus 5y minus 10xy, y into 3x, 3xy, y into minus 5y minus 5y square. मी फक्त दोन ब्रॅकेट्स मल्टिप्लाय केलो. समोर जाऊन हे होईल 6x square minus 10xy plus 3xy हे होईल minus 7xy minus 5y square equal to 0. गिवन लाईन्स हे जॉइंट इक्वेशन आहे. चला लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 1 चा सेकंड क्वेश्चन, x plus 2y minus 1 equal to 0, x plus 2y minus 1 equal to 0 and 2x minus 3y plus 2 equal to 0. 2x minus 3y plus 2 equal to 0. आता आपल्याला या दोन लाईन्सचं जॉइंट इक्वेशन आणायचं. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर लक्षात येईल हे लाईन्स ओरिजिन पासून पास होईना चाललेत, कारण या दोन्ही लाईन्स मध्ये सेपरेट कॉन्स्टंट आहेत. तर यांचं जॉइंट इक्वेशन सुद्धा होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन येणार नाही. जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन, joint equation of the line x plus 2y minus 1 equal to 0 and 2x minus 3y plus 2 equal to 0 is x plus 2y minus 1 into 2x minus 3y plus 2 equal to 0. थोडं केअरफुली मल्टिप्लाय करायचं. सुरूला x इंटू एंटायर सिस्टम मल्टिप्लाय करा, त्यानंतर 2y इंटू एंटायर सिस्टम, त्यानंतर मायनस 1 इंटू एंटायर सिस्टम. x इंटू 2x 4x स्क्वेअर, x इंटू मायनस 3y मायनस 3xy, x इंटू 2 2x. आता 2y सोबत यांचं हे पूर्ण एंटायर टर्म मल्टिप्लाय करू. 2y इंटू 2x 4xy, 2y इंटू मायनस 3y मायनस 6y स्क्वेअर, 2y इंटू 2 प्लस 4y, त्यानंतर मायनस 1 सोबत हे पूर्ण टर्म मायनस 1 इंटू 2x मायनस 2x, मायनस 1 इंटू मायनस 3y प्लस 3y, minus 1 into plus 2 minus 2 equal to 0. अजून एकदा सांगतो. x into 2x 4x square, x into minus 3y minus 3xy, x into 2 2x minus plus 2y into 2x 4xy, 2y into minus 3y minus 6y square, 2y into 2 4y minus 1 into 2x minus 2x minus 1 into minus 3y plus 3y minus 1 into 2 minus 2 equal to 0. ते होईल 4x square minus 3xy plus 4xy minus 3xy plus 4xy हे होईल plus 1xy. त्याला सिम्पली xy लिहू शकता. त्यानंतर y स्क्वेअर चा टर्म लिहू minus 6y स्क्वेअर, त्यानंतर x चा टर्म लिहू प्लस 2x मायनस 2x हे होईल कॅन्सल, प्लस 2x मायनस 2x कॅन्सल, 4y प्लस 3y हे होईल 7y, 4y प्लस 3y हे होईल 7y मायनस 2 इक्वल टू 0. हे आपलं रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन आहे.
त्यानंतर थर्ड क्वेश्चन, मेन क्वेश्चन तर हेच आहे, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. क्वेश्चन नंबर 1 थर्ड वन, passing through 2,3, passing through 2,3, लाइन्स 2,3 या पॉइंटून पास होतात and parallel to coordinate axis and parallel to coordinate axis and parallel to coordinate axis. म्हणजे क्वेश्चन काय आहे, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. अशा पेअर ऑफ लाईन्सचं आपल्याला जॉइंट इक्वेशन काढायचं आहे जे की 2,3 पासून पास होतात आणि कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल राहतात. डायग्राम काढल्यानंतर लाईन्स कोणते आहेत तुम्हाला क्लिअरली कळून जाईल. लाईन्स 2,3 या पॉइंटून पास व्हायचे, x = 2 असेल आणि y = 3. ते सपोज पॉइंट P जर गृहीत धरलो, याचे कोऑर्डिनेट्स येतात 2,3, इकडे 2 आहे, इकडे येते 3. हे पॉइंट आहे 2,3. आता रिक्वायर्ड लाईन्स कशा आहेत, कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल आहेत. या पॉइंटून पास होणारे लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल आहेत. म्हणजे एक लाईन x ऍक्सिसला पॅरलल राहते, दुसरी लाईन y ऍक्सिसला पॅरलल राहते. रिक्वायर्ड लाईन्स ही आहेत, एक लाईन अशी जाते जे की y ऍक्सिसला पॅरलल आहे, दुसरी लाईन x ऍक्सिसला पॅरलल आहे. आता या लाईन्सचे इक्वेशन्स काय येतात मग, जे लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे त्याचा इक्वेशन येते x = 2. x = 2. त्यालाच आपण समोर जाऊन असंही लिहू शकता, x - 2 = 0. +2 जर इकडे घेतलो ते होईल -2 = 0. आणि जे लाईन x ऍक्सिसला पॅरलल आहे त्या लाईनचं इक्वेशन काय येते, त्याचा y इंटरसेप्ट आहे 3, y = 3. त्यालाच आपण असं लिहू शकता y - 3 = 0. डायग्राम गरज नाही ड्रॉ करायची, पण डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला लाईन्स कोणते आहेत क्लिअरली कळून जाते. लाईन्स कुठून पास व्हायले, 2,3. रिक्वायर्ड लाईन्स आर पासिंग थ्रू required lines are passing through 2,3 and parallel to coordinate axis. रिक्वायर्ड लाईन्स कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल आहेत, म्हणजे एक लाईन x ऍक्सिसला पॅरलल आहे, दुसरी लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे. तर इक्वेशन्स काय येतात, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. x ऍक्सिसला पॅरलल असलेली लाईन काय आहे, y - 3 = 0. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. आणि y ऍक्सिसला पॅरलल असलेली लाईन काय आहे, x - 2 = 0. आता हे दोन आपले रिक्वायर्ड लाईन्स आहेत. या लाईन्सचं आपल्याला जॉइंट इक्वेशन काढायचं आहे. जॉइंट इक्वेशन ऑफ द लाईन इज x - 2 into
y minus 3 equal to 0. X into y, xy, x into minus 3, minus 3x, minus 2 into y, minus 2y, minus into minus, 2 3s are 6 equal to 0. हे आपलं रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन आहे कोण्या लाईन्सचं, जे लाईन्स 2,3 या पॉईंटून पास होतात आणि कोऑर्डिनेट ॲक्सेसला पॅरलल आहेत. चला लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 1 चा फोर्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 चा फोर्थ क्वेश्चन. मेन क्वेश्चन काय, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेयर ऑफ लाइन पासिंग थ्रू passing through 2,3 and perpendicular to the line and perpendicular to the line and perpendicular to the line 3x plus 2y